कथेला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे पावसाळ्यानंतरचा पाहुणा. साताऱ्याच्या डोंगर पायथ्याशी वसलेल्या देवकुंड गावात सकाळची सुरुवात नेहमी धुक्याने होत असत. पावसाळा संपून 2 आठवडे उलटले होते, तरी शेतांमध्ये ओढ कायम होती. गावाच्या एका टोकाला ऊसाची उंच शेते, दुसऱ्या बाजूला जुन्या आंब्याच्या बागा आणि मध्ये विखुरलेली मातीची घरे. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी वृंदावन, विहिरीवर ठेवलेले पितळेचे हंडे, शेणाने सारवलेल्या भिंती आणि लाल कौलांचे छप्पर होते. गावात दिवस गजबजलेले असत, पण सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला म्हणजे मावळू लागला की रस्ते आपोआप ओस पडत. हे कुणी सांगितलेले नियम नव्हते. वर्षानुवर्षे लोकांनी पाळलेली एक सवय होती. गावाच्या शेवटच्या वळणावर 2 जुन्या चिंचेच्या झाडांच्या मध्ये एक घर उभे होते. भिंती मातीच्या छप्पर कौलांचे आणि पुढे लांब पडवीत 2 लाकडी खांब. त्यावर नक्षी नसली तरी काळाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. उजव्या बाजूला धान्याचे कोठार, डावीकडे लहानशी गोठ्याची जागा. घरात प्रवेश करताच मातीच्या जमिनीवर गुळगुळीत सारवलेले थर, भिंतीवर तेल दिव्याच्या धुराने तयार झालेली करडी वर्तुळे आणि लाकडी तुळ्यांवर टांगलेल्या जुन्या पितळी समया. घरात कोणतीही ऐश्वर्याची वस्तू अशी नव्हती, पण प्रत्येक वस्तू तिच्या जागी इतकी व्यवस्थित ठेवलेली होती की त्या घरात राहणाऱ्या माणसाला शिस्तीची सवय असल्याचे लगेच जाणवत होते. हे घर होते गोविंदरावांचे. वय 60च्या आसपास. पत्नीचा अनेक वर्षापूर्वी आजाराने मृत्यू झालेला होता. मुलगा अभिजित पुण्यात नोकरी करत होता. वर्षातून 2दा गावाला येत असे. गोविंद एकटेच राहत होते. दिवस शेतात, संध्याकाळ अंगणात आणि रात्र घरातल्या जुन्या रेडिओच्या मंद आवाजात जात असे. त्यांच्या आयुष्यात फारसे बदल घडत नसत. गावातले प्रत्येक जण त्यांना ओळखत होते आणि तेही प्रत्येकाला नावाने हाक मारत. त्या वर्षी मात्र पावसाळा संपल्यानंतर गावात एक विचित्र गोष्ट सुरू झाली. रात्री उशिरा कुत्रे भुंकत नसत. उलट ते सगळे एकाच दिशेला पाहत शांत बसून राहत असत. गावातल्या गुराख्यांनी सांगितले की पहाटेच्या आधी ऊसाच्या शेतातून एखादा माणूस चालत असल्यासारखी चाहूल दिसते, पण जवळ गेल्यावर तिथे पायांच्या खुणाही नसतात. सुरुवातीला लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. धुके, अंधार आणि थकवा यामुळे भास होतात असे सर्वांना वाटले. पण नंतर ही गोष्ट रोज घडू लागली. एका सकाळी गोविंद नेहमीप्रमाणे अंगण झाडत होते. झाडू पुढे सरकत असताना त्यांना अंगणाच्या ओल्या मातीत अनोळखी पावलांचे ठसे दिसले. ते अनवाणी बायांचे होते. विशेष म्हणजे ते फाटकापासून घराच्या उंबरठ्यापर्यंत आले होते, पण परत जाण्याचे ठसे कुठेही नव्हते. गोविंद काही क्षण ते पाहत राहिले. रात्री कोणी मदतीसाठी आले असावे असा विचार त्यांनी केला. मात्र दार आतून बंद होते. त्यांनी संपूर्ण घर तपासले. कोणीच नव्हते. कोणतीही वस्तू हललेली देखील नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले. यावेळी ठसे उंबरठ्यापाशी थांबले नव्हते. ते सरळ पडवीत गेले होते आणि पडवीत ठेवलेल्या जुन्या झोपाळ्याजवळ संपले होते. झोपाळा हललेला नव्हता, पण त्याच्या लाकडी फळीवर ओलसर मातीचा एक गोलाकार डाग उमटला होता. गोविंदरावांनी हात लावून पाहिले. माती अजूनही ताजी होती. जणू काही क्षणांपूर्वी कोणीतरी तिथे बसले होते. संध्याकाळी त्यांनी ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या नामदेवांना सांगितली. नामदेव हसून ती गोष्ट उडवून लावली. गावातली मुलं मस्करी करत असतील असं ते म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी नामदेव स्वतः घाबरलेले गोविंदरावांकडे आले. त्याच्या घरासमोरही तशीच पावले उमटली होती. फरक इतकाच की ती पावले त्याच्या घराच्या दारापाशी न थांबता थेट मागच्या अंगणात गेली होती आणि तिथे असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाकीजवळ अदृश्य झाली होती. त्या रात्री गावात वीज नव्हती. प्रत्येक घरात कंदील लावले गेले. गोविंद जेवण आटोपून पडवीत बसले होते. समोरच्या ऊसाच्या शेतावर चंद्रप्रकाश पसरला होता.
वारा मंद होता. उसाची पाती हलक्या आवाजात एकमेकांवर घासत होती. काही वेळाने त्यांना शेतातून एखादी व्यक्ती सावकाश चालत येत असल्यासारखी हालचाल जाणवली. त्यांनी डोळे किलकिले करून पाहिले. हालचाल स्पष्ट होती, पण चालणारी व्यक्ती मात्र दिसत नव्हती. उसाची पाती मात्र सरळ एका रेषेत बाजूला होत होती. जणू एखादा अदृश्य पाहुणा त्या वाटेने त्यांच्या घराकडे येत होता. आणि गोविंदांना तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की त्या अदृश्य पाहुण्याने या गावात पाऊल ठेवले नव्हते. तो अनेक वर्षांपासून इथेच होता, पण त्याची उपस्थिती जाणवण्याची वेळ आता सुरू झाली होती. पावसाळ्यानंतरचा पाहुणा भाग 2. उसाची पाती ज्या रेषेत बाजूला होत होती ती हालचाल हळूहळू घराच्या कुंपणापर्यंत येऊन थांबली. त्या क्षणी वारा पूर्णपणे थांबला. पडवीत टांगलेल्या कंदिलाची ज्योत सरळ उभी राहिली. गोविंदांनी हातातला कंदील उचलला आणि 2 पावलं पुढे गेले. कुंपणापलीकडे कोणीच नव्हते. मात्र ओल्या मातीत पुन्हा एकदा अनवाणी पावलांची ताजी रांग उमटू लागली. ती पावलं जणू अदृश्य पाय जमिनीवर ठेवत आहेत अशा क्रमाने एकामागोमाग एक अशी दिसत होती. प्रत्येक ठसा तयार होताना माती हलकीशी दाबली जात होती. तिच्या कडांवर पाण्याचे सूक्ष्म थेंब चमकत होते. गोविंदांनी आयुष्यात अनेकदा माणसांची आणि जनावरांची पावलं पाहिली होती, पण अशी पावले त्यांच्या डोळ्यांसमोर तयार होताना त्यांनी कधीच पाहिली नव्हती. ते मागे सरकले. दार बंद करून त्यांनी आतून कडी लावली. घरात मंद प्रकाश होता. माझघराच्या मध्यभागी पितळी समई पेटलेली होती. तिच्या प्रकाशात भिंतीवर लटकलेली जुनी तांब्याची भांडी चमकत होती. एका कोपऱ्यात लाकडी पेटी, दुसऱ्या कोपऱ्यात धान्याची पोती नीट रचलेली होती. देवघरात रोजप्रमाणे फुलं ठेवलेली होती. सगळं काही नेहमीसारखंच दिसत होतं, पण तरी घरात काहीतरी बदललं आहे अशी जाणीव त्यांच्या मनातून जात नव्हती. त्यांनी समईजवळ बसून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. काही वेळ शांतता होती. मग घराच्या मागच्या बाजूला असलेल्या रिकाम्या खोलीतून अगदी हलक्या आवाजात लाकडी पळीवर वजन आल्यासारखं किरकिरण्याचा आवाज आला. ती खोली अनेक वर्षांपासून बंद नव्हती, पण वापरातही नव्हती. भिंतींना चुन्याचा फिका थर होता. एका बाजूला जुना पलंग, त्यावर नीट दमडून ठेवलेली चादर, खिडकीजवळ एक लहान टेबल आणि त्यावर काचेची तेलाची बाटली. गोविंदांनी दरवाजा उघडला. कंदिलाचा प्रकाश खोलीत पसरला. सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या, मात्र खिडकी पूर्ण उघडी होती. त्यांनी स्पष्ट आठवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, संध्याकाळी सूर्य मावळण्याआधी त्यांनी ती स्वतः बंद केली होती. खिडकीबाहेर अंगणाच्या बाजूला एक जुना उंबराचा वृक्ष होता. त्याच्या जाड फांद्या छपरावर झुकलेल्या होत्या. चंद्रप्रकाशात त्या फांद्यांच्या सावल्या खोलीच्या जमिनीवर पडत होत्या. गोविंद काही क्षण खिडकीतून बाहेर पाहत राहिले. मग त्यांनी खिडकी बंद केली, कडी लावली आणि परत माझघरात आले. पण ते बसताच मागच्या खोलीत पुन्हा तसाच किणकिरण्याचा आवाज आला. यावेळी तो थोडा थांबला, जणू कोणी पलंगाच्या कडेला सावकाश बसत आहे. रात्र कशीबशी सरली. पहाटे गावात कोंबड्यांचे आवाज सुरू झाले तसे गोविंदांनी दार उघडलं. अंगणात पुन्हा पावलांचे ठसे होते, पण यावेळी त्यात एक वेगळाच तपशील दिसला. प्रत्येक ठसाच्या मधोमध पाण्याचा लहानसा गोल थेंब साचलेला होता. रात्रभर पाऊस पडलेला नव्हता, तरी ती पावले जणू नदीतून चालत आलेल्या व्यक्तीची होती. गोविंदांनी गावातल्या वृद्ध सखाराम काकांना ती गोष्ट सांगितली. सखाराम फार कमी बोलत असत. त्यांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि काही क्षण विचार पडले. मग ते म्हणाले, आज दुपारी मला तुझ्या घरात घेऊन चल. दुपारी दोघे घरात आले. सखाराम प्रत्येक खोलीत बराच वेळ थांबत होते. भिंती, छप्पर, लाकडी तोळ्या, जमिनीवरील भेगा, देवघर, धान्याचे कोठार, मागची खोली, ते प्रत्येक जागेकडे जणू काही शोधत असल्यासारखे पाहत होते. शेवटी ते उंबराच्या झाडाजवळ गेले.
झाडाच्या मुळाशी बसून त्यांनी माती हाताने बाजूला केली. थोड्याच वेळात त्यांनी तुटलेल्या मडक्याचा कळा दिसला. त्यांनी माती आणखीन काढली. त्यात काही जुनी शिंपले, 2 तांब्याची नाणी आणि कुजून गेलेल्या कापडाचा तुकडा सापडला. गोविंदांनी विचारले, हे कुणाचं असेल? सखारामांनी लगेच उत्तर दिले नाही. त्यांनी त्या वस्तू पुन्हा काळजीपूर्वक मातीत ठेवल्या आणि खड्डा भरून काढला. मग ते उठले आणि म्हणाले, ही वस्तू हात लावायची नाही, अजिबात नाही. का? कारण मला अजून खात्री नाही, पण माझ्या आजोबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. त्या जागेवर तुझं घर बांधण्याआधी इथे दुसरं घर होतं. ते एका रात्री रिकामं झालं होतं. त्यानंतर ते घर कोसळलं. नवीन घर बांधलं गेलं, पण जुन्या घराबद्दल गावात कोणी बोलायचं बंद केलं. गोविंदांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी आयुष्यभर त्या घरात राहूनही अशी गोष्ट कधी ऐकली नव्हती. त्या दिवसांपासून सखाराम रोज संध्याकाळी थोडा वेळ गोविंदांकडे येऊ लागले. दोघं पडवीत बसत. एके संध्याकाळी सूर्य मावळत असताना समोरच्या उसाच्या शेतातून पुन्हा तीच सरळ हालचाल सुरू झाली. यावेळी गोविंद एकटे नव्हते. सखारामही ती पाहत होते. उसाची पाती बाजूला होत होती, पण त्यामध्ये कोणतीही आकृती दिसत नव्हती. सखारामच्या चेहऱ्यावर रंग बदलला. त्यांनी ताबडतोब गोविंदांचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणली, घरात चल. दोघं आत आले. दार बंद होताच बाहेरच्या पडवीत ठेवलेल्या लाकडी झोपाळा स्वतःहून सावकाश हलू लागला. कुठलाही वारा नव्हता, तरी त्याचा ताल अगदी नियमित होता. जणू कुणी त्यावर अगदी शांतपणे बसलं होतं. गोविंद आणि सखाराम काही क्षण निशब्द उभे राहिले. त्या झोपाळ्याचा आवाज थांबला, पण त्यानंतर घरात आणखीन एक गोष्ट प्रथमच घडली. माजघराच्या भिंतीवर टांगलेलं जुनं पितळी घड्याळ अचानक चालू लागलं. माजघराच्या भिंतीवर टांगलेलं जुनं पितळी घड्याळ अचानक चालू लागलं. गोविंदांना ते घड्याळ चांगलं आठवत होतं. ते 10 वर्षापूर्वी बंद पडलं होतं. अनेक कारागिरांनी पाहिलं, पण ते दुरुस्त झालं नव्हतं. त्याचे काटे कायम 8 वाजून 17 मिनिटांवर थांबलेले असत. आता मात्र त्या घड्याळाचा लंबक हळूहळू हलत होता आणि काटे नेहमीप्रमाणे पुढे न जाता उलट दिशेने फिरू लागले होते. भाग क्रमांक 3 पुढच्या वेळेस. धन्यवाद.